नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. IPO विषयी सर्व काही या सेगमेंटमध्ये आज आपण बघणार आहोत. झोमॅटो लिमिटेड या बहुचर्चित आणि अनेक अर्थानं गाजत असलेल्या IPOचं विश्लेषण. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि समजून घेऊया की या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय काय बघणार आहोत. तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण या कंपनीच्या प्रमोटर विषयीची माहिती समजून घेणार आहोत. त्यानंतर ही कंपनी नक्की कोणत्या प्रकारचं कामकाज करते त्याविषयीची विस्तृत माहिती देखील आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर कंपनीच्या स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट अर्थात स्वॉट ॲनालिसिस करून आपण ही कंपनी नक्की कशा प्रकारची आहे, याच्यामध्ये गुंतवणूक कशा प्रकारे केली पाहिजे, की आपल्याला गुंतवणुकीचा विचार करताना ह्या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. तर त्यासाठी आपण स्वॉट ॲनालिसिस करणार आहोत. त्यानंतर या कंपनीच्या IPO विषयीची जी काही तांत्रिक माहिती आहे, महत्त्वाच्या तारखा वगैरे, तर ते आपण समजून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी मी माझं वैयक्तिक मत या IPO विषयीचं सांगणार आहे. तर आपण आता या व्हिडिओला सुरुवात करतोय पहिल्या सेगमेंटपासून, ज्याचं नाव आहे प्रमोटर विषयी माहिती. तर आपण जर ह्या कंपनीचं जे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस आहे ते जर बघायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला सेबीच्या नियमानुसार ह्याच्यामध्ये प्रमोटर ह्या व्याख्येखाली बसणारं असं कोणी प्रमोटर नाहीये. याचं कारण असं आहे की सेबीनं काही नियम बनवलेले आहेत. कुणाला प्रमोटर म्हणायचं, कोणत्या व्यक्तीला, कोणत्या संस्थेला प्रमोटर म्हणायचं, ह्याच्यासाठी सेबीनं काही नियम बनवलेले आहेत. सेबीनं काही क्रायटेरिया लावलेले आहेत. त्या नियम अटींमध्ये बसणारं असा कोणीही प्रमोटर या कंपनीचा नाही आहे. ही कंपनी खरं बघायला गेलं तर दीपिंदर गोयल यांनी स्टार्टअप म्हणून सुरू केलेली होती. सध्या या कंपनीचे जे शेअर्स आहेत ते इन्फोएज ह्या कंपनीकडे साधारण 19% आसपास शेअर्स हे इन्फोएज या कंपनीकडे आहेत. आता इन्फोएज ही कंपनी कोणती आहे तर तुम्हाला सर्वांना कदाचित माहीत असेल की Naukri.com ऑनलाईन नोकरीसाठी नोकऱ्या उपलब्ध करून देणारी, ॲग्रिगेट करणारी जी कंपनी आहे Naukri.com, ती कंपनी, ती जी वेबसाईट आहे ती इन्फोएज या कंपनीची आहे. तर ह्या इन्फोएज कंपनीकडे सगळ्यात मोठा शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय. साधारण 19% शेअर्स हे झोमॅटोचे इन्फोएज या कंपनीकडे आहे. म्हणजे तेवढी मालकी इन्फोएज या कंपनीकडे आहे. त्यानंतर 9% मालकी जी आहे किंवा शेअर्स जे आहेत ते आपल्याला टॅक्सी सर्व्हिस देणारी उबर ही जी कंपनी आहे त्या कंपनीकडे आहेत. आणि दीपिंदर गोयल ज्यांनी ही कंपनी सुरू केली होती स्टार्टअप म्हणून, त्यांच्याकडे सध्या जवळपास 5.5% शेअर्स आहेत. तर हे झालं आपल्याला प्रमोटर विषयीची माहिती. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण बघत असतो की कोणताही IPO ज्या वेळेला येतो तेव्हा त्याच्यामध्ये फ्रेश इश्यू आणि OFS असा दोन्ही गोष्टींचा बऱ्याच वेळेला आपल्याला समावेश दिसतो. मात्र हा IPO आत्तापर्यंतच्या आपण अलीकडच्या काळात बघितलेल्या IPO पेक्षा थोडा वेगळा या अर्थानं आहे की ह्याच्यामध्ये खूप मोठा हा फ्रेश इश्यू असणार आहे. म्हणजे या IPOच्या माध्यमातून जमा होणाऱ्या टोटल पैशांपैकी जवळजवळ 9,000 कोटी रुपये झोमॅटो कंपनीकडे जाणार आहेत. आणि सोबतच OFS आहे, म्हणजे ऑफर फॉर सेल आहे. सध्या ज्यांच्याकडे शेअर्स आहेत अशी लोक आपले काही शेअर्स त्याच्यामध्ये विकणार आहेत. आणि 9,375 कोटी रुपयांपैकी साधारण 375 कोटी हे कंपनीचे जे एक्झिस्टिंग म्हणजे सध्याचे शेअर होल्डर्स आहेत, जे आपला हिस्सा ह्या IPOच्या निमित्तानं विकतायत, तर त्यांना ते 375 कोटी रुपये मिळणार आहेत. तर तसं बघायला गेलं तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की जास्तीत जास्त पैसा हा कंपनीकडे जाणार आहे आणि त्यामुळे त्या कंपनीच्या भविष्यामध्ये ग्रोथसाठी, त्याच्या वाढीसाठी या पैशाचा उपयोग होऊ शकतो. तर ही एक महत्त्वाची गोष्ट या IPOच्या निमित्तानं आपल्याला लक्षात येते. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या कंपनीकडे म्हणजे झोमॅटोकडे ग्रोफर्स नावाची दुसरी एक कंपनी आहे. आपल्यापैकी शहरात राहणारी जी लोक असतील मुंबई पुण्यासारख्या, तर त्यांना ग्रोफर्स हे नाव आतापर्यंत माहीत झालेलं असणार. कारण ग्रोफर्स ही काय आहे, घरपोच किराणा आणि इतर घरगुती आवश्यक सामानाची घरपोच सेवा देणारी कंपनी आहे. तर झोमॅटो ह्या कंपनीकडे ह्या ग्रोफर्स कंपनीचे 9% शेअर्स आहेत. म्हणजे ग्रोफर्स कंपनी मधली 9% मालकी ही झोमॅटोकडे आहे. कारण झोमॅटोनं पूर्वी एकदा
असंच किराणा सामान घरपोच देण्याची सर्व्हिस चालू करण्याचा प्रयत्न केला होता. काही महिन्यानंतर त्यांनी तो प्रयत्न सोडून दिलेला होता. आता ग्रोफर्स ही ह्याच क्षेत्रातली कंपनी आहे आणि त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू आहे. तर त्या कंपनीतला 9% हिस्सा या झोमॅटो कंपनीनं विकत घेतलेला आहे. तर ही झाली थोडक्यात प्रमोटर विषयी किंवा शेअर होल्डिंग पॅटर्न विषयीची माहिती. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि ही कंपनी नक्की काय करते ह्याविषयीची माहिती आता आपण समजून घेऊया. आता खरं बघायला गेलं तर ह्या कंपनीविषयीची अधिक माहिती मी काही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. कारण झोमॅटो माहीत नाही असं जवळ कम्प्युटर वापरणारा रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाऊन पार्टी करणारा अशा व्यक्तीला झोमॅटो ही कंपनी माहीत नाही असं सर्वसाधारणपणे होणार नाही. याचं कारण असं आहे की आता बऱ्यापैकी भारतामध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरीसाठी झोमॅटो आणि स्विगी ही दोनच नावं सर्रास सगळ्यांना माहिती असतात. तर ह्या कंपनीची जी स्थापना आहे ही साधारण 2010 साली झाली. कंपनी तसं बघायला गेलं तर त्यांनी 2008 साली चालू केलेली होती, पण ती थोड्याशा वेगळ्या नावानं आणि वेगळ्या प्रकारानं ती चालू होती. 2010 साली झोमॅटो या कंपनीची स्थापना झालेली आहे आणि गुरुग्राम हरियाणामध्ये या कंपनीचं मुख्यालय आहे. आता ही कंपनी नक्की काय काम करते तर आपल्याला सर्वसाधारणपणे जर आपण 10 लोकांना हा प्रश्न विचारला की झोमॅटो ही कंपनी काय काम करते तर 10 पैकी जवळजवळ 10 लोकांचं किंवा 9 लोकांचं तरी असं म्हणणं असणार आहे की ही एक फूड डिलिव्हरी करणारी कंपनी आहे. मात्र आपण जर असं म्हणत असू की झोमॅटो ही फक्त फूड डिलिव्हरी करणारी कंपनी आहे तर आपण कंपनीचा एक मोठा जो कामकाजाचा भाग आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं होईल. म्हणून आपण काय म्हणू शकतो, झोमॅटो ही कंपनी फूड सर्व्हिस प्लॅटफॉर्म कंपनी आहे. फूड डिलिव्हरी म्हणजे फक्त हॉटेलमधनं गरम-गरम जेवण घेऊन घरपोच पोचवणं एवढंच केवळ ह्या झोमॅटो कंपनीचं काम नाहीये. तर त्याच्या व्यतिरिक्त ही कंपनी इतर अनेक कामं करतीये आणि त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतोय, फूड डिलिव्हरी कंपनी म्हणत नाहीये, तर फूड सर्व्हिस प्लॅटफॉर्म कंपनी आहे असं म्हणतोय. मग आता आपण आत्ताच बघितलंय की ही वेगवेगळ्या प्रकारची कामं करतोय म्हणजे नक्की काय-काय कामं आहेत? तर आपण ह्या सर्व कामांचं विभागणी 2 भागांमध्ये करू शकतो. पहिला विभाग आहे ज्याला आपण म्हणतो B2C सेगमेंट. म्हणजे कंपनी ज्या सेवा डायरेक्ट गिरायकांना देते, कस्टमरला देते, त्याला B2C सेगमेंट असं म्हटलं जातं, बिझनेस टू कस्टमर. आणि दुसरं सेगमेंट असतो की एखादी कंपनी दुसऱ्या एखाद्या कंपनीला जर काही सर्व्हिसेस देत असेल तर त्याला B2B सेगमेंट म्हटलं जातं, बिझनेस टू बिझनेस. तर कंपनी जी आहे ती ह्या दोन्ही सेगमेंटमध्ये काम करते. आता आपण बघूया की बिझनेस टू कस्टमर म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ही फूड डिलिव्हरीचं काम करते. तर B2C सेगमेंटमध्ये ही कंपनी केवळ फूड डिलिव्हरीचंच काम करत नाही, तर आपल्याला टेबल बुकिंगची सुद्धा फॅसिलिटी उपलब्ध करून देते. आता जर तुम्ही बघितलं तर मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये कोरोनापूर्वीपर्यंत अशी परिस्थिती होती की समजा तुम्ही एखाद्या शनिवार-रविवारी वीकेंडला सहज म्हणून बाहेर जेवायला गेलात विथ फॅमिली, तर तुम्हाला असं लक्षात यायचं की आपल्याला आपण ज्या हॉटेलमध्ये गेलोय, फेमस हॉटेलमध्ये जर गेलो, तर ते हॉटेल ऑलरेडी बुक असायचं आणि आपल्याला बराच काळ वेटिंगमध्ये बाहेर थांबायला लागायचं. मग असं जेव्हा प्रॉब्लेम होतो, तर त्यावेळेला ह्या झोमॅटो कंपनीनं आपल्याला काय केलं, की टेबल बुकिंगची फॅसिलिटी उपलब्ध करून दिली. म्हणजे आपल्याला समजा शनिवारी रात्री 9 वाजता एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे आणि समजा आपल्या फॅमिलीमध्ये 5 लोकं आहेत. तर आपण काय करू शकतो, त्या हॉटेलमध्ये किंवा त्या रेस्टॉरंटमध्ये शनिवारी रात्री 9चं एक टेबल 5 लोकांसाठीचं आपण आधीच बुक करून ठेवू शकतो. मग आपण काय होणार साधारण 8:45 वाजता तिथे पोहोचल्यानंतर डायरेक्टली आपल्याला ते टेबल अवेलेबल होणार 9 वाजता. आपण 9 वाजता काय करू शकतो म्हणजे आपल्याला वेटिंगची आवश्यकता नाही. तर ही फॅसिलिटी झोमॅटो कंपनीनं त्यांच्या ॲपमधनं आणि वेबसाईटवरनं फूड डिलिव्हरी बरोबरच म्हणजे काही लोक असे असतात की जे फूड घरी घेऊन खातात, घरी मागवून खातात आणि काही लोक असे असतात की हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची पण एक वेगळी मजा असते. त्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन खातात. तर ह्या दोन्ही लोकांसाठीच्या ह्या 2 फॅसिलिटीज कंपनी प्रोव्हाईड करते. त्याच्यानंतर आपल्याला फूड डिलिव्हरीचं जे पेमेंट आहे किंवा टेबल बुकिंगसाठीचं जे पेमेंट आहे, या दोन्ही गोष्टींसाठीची पेमेंट सिस्टीम देखील झोमॅटो आपल्याला पुरवते. तुम्ही काय करू शकता, झोमॅटोकडे
म्हणजे त्यांचा जो कोणी प्रतिनिधी असेल त्याच्याकडे ऑनलाईन देत असाल तर काही प्रतिनिधीची आवश्यकता नाही. तुम्ही ॲपमधनं डायरेक्ट UPI किंवा नेट बँकिंग किंवा क्रेडिट डेबिट कार्डवरनं पेमेंट करू शकता किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडे कॅशमध्ये सुद्धा पेमेंट देऊ शकता. त्यानंतर झोमॅटोनं B2C सेगमेंटमध्ये आणखीन एक फॅसिलिटी सुरू केली होती, ज्याच्यावर मध्ये अनेक प्रकारचे चर्चा, वाद वगैरे अशा गोष्टी झाल्या होत्या. तर सध्या त्यांची जी फॅसिलिटी आहे त्याला झोमॅटो प्रो असं त्यांनी नाव दिलेलं आहे. पूर्वी झोमॅटोचं गोल्ड म्हणून एक मेंबरशिप होती, त्याच्यामध्ये खूप काही काही गोष्टी झाल्यानंतर त्यांनी सध्या ती सर्व्हिस डिस्कंटिन्यू केली आहे आणि सध्या झोमॅटो प्रो या नावानं ते ती एक सर्व्हिस देत आहेत. आता ही झोमॅटो प्रो काय असते, तर झोमॅटो प्रोसाठी आपल्याला काय करावं लागतं, आपण जर झोमॅटो ह्या ॲपचा वारंवार वापर करत असू तर आपण त्यांचं प्रो ही फॅसिलिटी घेऊ शकतो आणि ती फॅसिलिटी घेतल्यानंतर आपल्याला त्यांच्या जे काही डिलिव्हरीसाठी आपल्याला जो काही चार्ज द्यावा लागतो, डिलिव्हरी फी असते, त्याच्यामध्ये आपल्याला काही डिस्काउंट मिळतो. अनेकदा आपल्याला डिलिव्हरी फ्री मिळते. त्याच्यानंतर आपण नॉर्मली आपल्याला रेस्टॉरंटमध्ये 30% 40% वगैरे असं काही जो डिस्काउंट असतो, जर आपण प्रो मेंबरशिप घेतली तर तो त्या डिस्काउंटमध्ये आणखीन एक 5-10% डिस्काउंट वाढतो. आपण हॉटेलमध्ये जाणार असू, टेबल बुकिंग करणार असू तर आपल्याला प्रायोरिटी सर्व्हिस मिळते. अशा अनेक प्रकारच्या, म्हणजे थोडक्यात आपल्याला जसं आपण आपल्या शेअर मार्केट मराठीवर प्रीमियम ग्रुप म्हणून एक सर्व्हिस ठेवली आहे, तसंच झोमॅटो प्रो या नावानं कस्टमरसाठी काही विशेष सेवा दिल्या जातात. तर त्याच्या अगेन्स्ट ते काही पेमेंट घेतात आणि त्याच्या बदल्यात ते ती सर्व्हिसेस लोकांना पुरवतात. तर हे झालं B2C सेगमेंट विषयी. B2B सेगमेंट म्हणजे बिझनेस टू बिझनेस, हा ह्या सेगमेंट विषयी 10 पैकी 9 लोकांना तरी माहीत असत नाही आणि बऱ्याच लोकांना माहिती नसतं. मी सुद्धा ज्यावेळेला ह्या कंपनीच्या IPO साठी ही सगळी माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि त्यांची वेबसाईट बघितली, त्यांच्याविषयीचे वेगवेगळे लेख वाचले, त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही कंपनी ॲक्च्युली फूड सर्व्हिस प्लॅटफॉर्ममध्ये का आहे. तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांची हायपर प्युअर म्हणून एक त्यांची सेवा आहे. आता हे हायपर प्युअर म्हणजे काय आहे? हायपर म्हणजे खूप उच्च आणि प्युअर म्हणजे शुद्ध, बरोबर. तर हायपर प्युअर म्हणून त्यांची जी सेवा आहे त्याच्यामध्ये ते काय करतात की हॉटेलला लागणारं जे काही शेतमाल असतो, म्हणजे भाजीपाला असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, तर त्याच्यासाठी ते काय करतात, शेतकऱ्यांशी टायअप करतात आणि शेतकऱ्यांना सांगतात की तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं तुमच्या शेतीमध्ये ह्या भाज्या पिकवा. त्याच्यासाठी लागणारी जी काही टेक्नॉलॉजी असते, त्याच्यासाठी लागणारं जे काही साहित्य असतं, तर ते त्यांच्याकडे पुरवलं जातं त्या शेतकऱ्यांना आणि ते ऑर्गॅनिक पद्धतीनं. आता ऑर्गॅनिक पद्धत म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर केमिकल विरहित शेती, ज्याच्यामध्ये औषधं किंवा खतं ह्याच्यामध्ये कुठेही केमिकलचा वापर केला जात नाही. तर अशा पद्धतीनं पिकवलेलं जे काही शेतमाल असतो त्याला ऑर्गॅनिक फूड असं म्हटलं जातं. तर शेतकऱ्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना त्याच्यासाठी लागणारी इक्विपमेंट्स, टेक्नॉलॉजी, फंड वगैरे गोष्टी देऊन झोमॅटो कंपनी काय करते, त्यांच्याकडून ऑर्गॅनिक पद्धतीनं शेती करून घेते आणि त्यांच्याकडून तयार झालेला जो माल असतो तो झोमॅटोच विकत घेते आणि त्याच्यामुळे काय होतं, ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा एक चांगली गोष्ट होते. आणि झोमॅटो त्यानंतर काय करते, तो जो भाजीपाला किंवा लागणारा जो काही सामान असेल जे शेतातनं पिकलेलं आहे, ऑर्गॅनिक पद्धतीनं बनवलेलं आहे, ते ते हॉटेल्सना, ठराविक हॉटेलना ते विकते. आता इथे काय होतं की जे हॉटेल्स झोमॅटोकडून असा प्रकारे ऑर्गॅनिक पद्धतीनं तयार झालेला शेतमाल विकत घेतात, अशा हॉटेलची झोमॅटो आपल्या ॲपमध्ये ॲडव्हर्टाईज करतं आणि ते तुम्हाला काय सांगतात की इथे तुम्हाला हायपर शुअर फूड मिळेल, हायपर प्युअर फूड तुम्हाला ह्या हॉटेलमध्ये मिळेल. आणि ह्याचं कारण असं आहे, ही शुअरिटी ते का देऊ शकतात, ह्याचं कारण त्यांनीच स्वतः काय केलेलं असतं, शेतकऱ्यांकडनं आपल्या स्वतःच्या निगराणीखाली किंवा देखरेखीखाली ही अशा पद्धतीनं शेती केलेली असते आणि तो शेतमाल त्या हॉटेलला दिलेला असतो. तर त्याच्यामुळे झोमॅटोची खात्री असते की तिथे गेल्यानंतर जो कोणी कस्टमर असेल त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याला ऑर्गॅनिक
या शेतमालापासून बनलेलंच फूड त्यांना मिळेल. आणि आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये अशी बरीच लोक असतात की जे केमिकल विरहित किंवा ऑर्गॅनिक असं म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी ते फार महत्वाची गोष्ट असते. मग ह्या सेगमेंटला कॅच करण्यासाठी त्यांची हायपर प्युअर, जे आता मी सगळं सांगितलं, अशी त्यांची एक सर्व्हिस आहे जी ती रेस्टॉरंटसाठी पुरवली जाते. त्यानंतर सगळ्यात मोठी सर्व्हिस आहे ज्याचा आपण कुणीही फार अंदाज करू शकत नाही, ती म्हणजे बिझनेस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आता तुम्हाला माहिती आहे की झोमॅटोकडे एखाद्या शहरामध्ये, आता मी पुण्यात राहतोय, तर पुण्याच्या कानाकोपऱ्यातनं झोमॅटोकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या, वेगवेगळ्या कॅटेगरी मधल्या लोकांच्या, काही सिंगल लोकांच्या, काही फॅमिलीच्या लोकांच्या, काही तरुणांच्या, काही वृद्ध लोकांच्या, तसंच बघायला गेलं तर आर्थिक वेगवेगळ्या क्षमता असणाऱ्या लोकांच्या ऑर्डर्स झोमॅटोकडे जात असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की झोमॅटोकडे एक खूप मोठा डेटाबेस तयार होतो आणि त्याच्यावरनं त्यांना हे लक्षात येतं की कोणत्या एरियामध्ये कोणत्या प्रकारच्या फूडला जास्त मागणी आहे. त्यामुळे ज्यावेळेला एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटला एखाद्या एरियामध्ये आपलं रेस्टॉरंट चालू करायचं असतं, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा मी ज्या एरियामध्ये राहतोय त्या एरियामध्ये समजा डॉमिनोज पिझ्झा आहे, तर त्या डॉमिनोज पिझ्झाला त्यांचं आपलं रेस्टॉरंट ओपन करायचं आहे. मग ते लोक डायरेक्ट येऊन रेस्टॉरंट ओपन करत नाहीत, तर ते काय करतात, झोमॅटो सारख्या बिझनेसकडनं ही माहिती मिळवतात, ही कन्सल्टन्सी मिळवतात की त्या एरियामध्ये खरोखरच पिझ्झाला मागणी आहे का? सर्वसाधारणपणे किती मागणी पिझ्झाला येऊ शकते? कारण ह्या कंपन्यांकडे काय असतं की डे टू डेचा रोजचा डेटा त्यांच्याकडे उपलब्ध असतो की अमुक प्रकारच्या फूडला इथे जास्त मागणी आहे. त्यानंतर किती रुपयाचं, आता तुम्ही जर बघायला गेलात तर पिझ्झामध्ये सुद्धा खूप वेगवेगळी व्हरायटी असते. तर कोणत्या प्रकारच्या काय प्राइस रेंज मधल्या पिझ्झाला मागणी आहे, ही सगळा डेटा ह्यांच्याकडे असल्यामुळे ते काय करतात, त्या डेटाचा वापर करून कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा काही कदाचित काही लोकांना माहित नसेल, आपण गुगलच्या बऱ्याचशा फॅसिलिटीज वापरतो. गुगलच्या साहाय्यानं आपण सर्च करतो, गुगलच्या साहाय्यानं आपण मॅप वापरतो, गुगलच्या साहाय्यानं आपण पेमेंट करतो, गुगल पेच्या साहाय्यानं, गुगलच्या साहाय्यानं आपण अनेक दैनंदिन कामं करतो, पण गुगलला आपण 1 रुपया सुद्धा देत नाही. आणि तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे की गुगल ही जगातली मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. ह्याचं कारण काय? कारण त्या कंपनीकडे अशा प्रकारच्या फ्री सर्व्हिसेस देऊन असंख्य प्रकारचा डेटा तयार होतो आणि त्या डेटाचा वापर ते आपल्या बिझनेससाठी करू शकतात आणि ते कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर झोमॅटो देखील तशाच प्रकारची कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. आणखीन एक विशेष प्रकारची सर्व्हिस आहे ज्याला क्लाउड किचन असं म्हटलं जातं. आता क्लाउड किचन काय आहे हे जर मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलो, तर जनरली काय होतं की समजा आपल्यापैकी कुणीतरी एखादी नवीन व्यक्ती शहरात पहिल्यांदा शिकायला किंवा नोकरी निमित्तानं जाते, त्यावेळेला आपण काय करतो की आपण कोणीतरी 2-4 पार्टनर निवडतो आणि आपण एक फ्लॅट रेंटनं घेतो. भाड्यानं एखादा फ्लॅट घेतो आणि तिथे राहायला लागतो. आणि हे कशासाठी करतो? कारण आपण नवीनच शहरात गेलेलो असतो. शहरामध्ये खर्च जास्त असतात. आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये राहण्याची चांगली सोय करायची असते. ह्याच्यासाठी आपण काय करतो, असं 3-4 जण मिळून एखादा फ्लॅट भाड्यानं घेतो आणि तिथे राहायला सुरुवात करतो. बऱ्याचशा फॅसिलिटीज असतात ज्या आपण तिथे पर्सनली वापरू शकतो. काही काही फॅसिलिटीज असतात ज्या शेअर करून आपल्याला वापराव्या लागतात. तर आता शहरामध्ये काय झालंय की मोठमोठ्या कंपन्यांना रेस्टॉरंट चालवण्यासाठी जागा घेणं आता दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. मग क्लाउड किचन अशी एक संकल्पना आलेली आहे. ह्याच्यामध्ये होतं काय की एक किचन असतं फक्त, म्हणजे तिथे टेबल सर्व्हिस नसते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की फक्त किचनची सर्व्हिस उपलब्ध असते आणि तिथनं काय केलं जातं, फक्त फूड डिलिव्हरी केली जाते. तिथे बसून खाण्याची सुविधा उपलब्ध नसते, पण तिथनं डिलिव्हरी घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध असते. तर अशा प्रकारे क्लाउड किचन असतात आणि त्या किचनमध्ये काय होतं की वेगवेगळे रेस्टॉरंट एकच किचन वापरत असतात आणि तिथनं सर्व्हिस आपल्याला देत असतात. म्हणजे त्या रेस्टॉरंटच्या बाबतीत काय होतं की त्यांना वेटर, त्याच्यानंतर त्यांना मोठं जागा, म्हणजे जिथे लोक बसतील आणि खातील ती जागा, त्याचं मेंटेनन्स, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. त्यांना फक्त काय करावं लागतं, एक शेअर्ड किचन वापरायचं असतं आणि तिथनं येणारी ऑर्डर बनवून द्यायची असते. आता त्याच्यामुळे काय होतं, त्या रेस्टॉरंटचा फायदा असा होतो की त्यांचे बरेचसे खर्च वाचतात आणि किचन सुद्धा
कॉमन असल्यामुळे ज्या वेळेला त्यांच्याकडे ऑर्डर नसेल तेव्हा ते वापरणार नाहीत, आणि जेव्हा वापरणार नाहीत त्यावेळेला त्यांना कोणताही फारसा मोठा खर्च त्याच्यामध्ये येत नाही. तर अशा प्रकारे क्लाउड किचनची फॅसिलिटी सुद्धा झोमॅटो मार्फत आपल्याला दिली जाते. मुद्दाम मी हे सर्व डिटेल सांगतोय कारण कंपनीविषयी आपल्याला या सर्व गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आता ही कंपनी किती मोठ्या प्रमाणात कारभार करते हे समजून घ्यायचं असेल तर ही कंपनी जगभरातल्या 23 देशांमधल्या जवळजवळ 1,31,233 रेस्टॉरंट, आता हा जो आकडा आहे हा साधारणपणे 31 डिसेंबर 2020 पर्यंतचा आकडा आहे. त्याच्यानंतर जे काय या मागच्या 6-7 महिन्यामध्ये वाढ झाली असेल तर तो आकडा आपल्याकडे आत्ता उपलब्ध नाहीये. तर एवढ्या रेस्टॉरंटशी कंपनी जोडली गेलेली आहे आणि ह्यांच्याकडे डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी चे जे पार्टनर्स असतात, आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा झोमॅटोवरून ऑर्डर करतो तेव्हा एक व्यक्ती आपल्याकडे म्हणजे त्यानं सर्वसाधारणपणे एक रेड कलरचा टी शर्ट घातलेला असतो आणि ती व्यक्ती आपल्याकडे ती जे काही आपलं पार्सल असेल ती घेऊन येते. तर त्याला डिलिव्हरी पार्टनर असं म्हणतात. त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? डिलिव्हरी पार्टनर म्हणतो. तर झोमॅटोकडे जवळजवळ 1,61,637 इतके डिलिव्हरी पार्टनर या कंपनीसोबत काम करत आहेत. म्हणजे थोडक्यात इतक्या लोकांना या कंपनीनं रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की कंपनीला दरमहा जवळजवळ 3,20,00,000 दरमहा ऑर्डर कंपनीला येत असतात. म्हणजे तुम्ही जर हा आकडा बघितलात, एका महिन्यामध्ये 3,20,00,000 ऑर्डर कंपनीकडे येतात फूड डिलिव्हरीच्या. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात तर प्रत्येक सेकंदाला कंपनीकडे जवळपास 12 ऑर्डर्स येतात. आता ही जेव्हा माहिती मी प्रत्यक्षात जेव्हा वाचली तेव्हा मलाही पहिल्यांदा काही क्षणासाठी विश्वास बसला नाही. मी मुद्दाम कॅल्क्युलेशन करून बघितलं की एका दिवसामध्ये किती तास आहेत, त्या तासामध्ये किती मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये किती सेकंद आहेत आणि महिन्यामध्ये किती सेकंद होतील, आणि त्या सेकंदाने मी 3,20,00,000ला भागल्यानंतर मलाही उत्तर 12 पेक्षा थोडंसं जास्त आलं, 12 पॉईंट समथिंग आलं. आपण असं म्हणूया प्रत्येक सेकंदाला ह्या कंपनीकडे 12 ऑर्डर येत आहेत. असं 24 तास, अर्थात 24 तास ऑर्डर नसतात. म्हणजे आपण जर विचार करायला गेलो तर ॲव्हरेजमध्ये ह्या पद्धतीनं ह्या कंपनीचं कामकाज चालतंय. त्यानंतर कंपनीकडे जे काही ऑर्डर्स येतात त्याचं जर तुम्ही ॲव्हरेज काढलं, काही लोक साधारण जे फूड मागवतात त्याची कदाचित ₹100 ऑर्डर किंमत असेल, काही काही समजा ₹500 काही मागवत असतील. तर ऑन अन ॲव्हरेज काढलं तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक ऑर्डरचं जे ॲव्हरेज आहे ते साधारण ₹395 म्हणजे जवळपास ₹400 ऑर्डर प्रत्येक ऑर्डर कंपनीकडे मिळते. आणि मग तुम्ही साधारण दरमहा 3,20,00,000ची जर ऑर्डर्स बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठं फूड डिलिव्हरी ही कंपनी करते. आणि ह्या कंपनीला ह्या वर्षापासून सर्वसाधारणपणे प्रति ऑर्डर ₹20.50 इतकं प्रॉफिट व्हायला लागलंय. कंपनीच्या अर्थात आर्थिक विषयाची माहिती आपण पुढच्या सेगमेंटमध्ये घेणार आहोत. ह्या वर्षीपासून तरी त्यांना प्रॉफिट होतंय. पूर्वी काय होतं ते आपण आता पुढे जाऊन बघणार आहोत. आता त्यासाठी आपण कंपनीचं स्वॉट अनालिसिस करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण चांगल्या गोष्टी म्हणजे स्ट्रेंथ बघणार आहोत. आत्ताच बघितलंय ही एक आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी आहे. आता इथे मी डिलिव्हरी कंपनी म्हणतोय, ऍक्च्युली फूड सर्व्हिस कंपनी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मागील 10 पेक्षा जास्त वर्षांमध्ये कंपनीनं लोकांचा विश्वास कमवलेला आहे. कारण ज्या वेळेला आपल्याला फूड डिलिव्हरी पाहिजे असते तेव्हा आपण कुणाकडनंही ती डिलिव्हरी घेत नाही. आपल्याला ते रेस्टॉरंटही चांगलं माहीत पाहिजे आणि फूड डिलिव्हरी करणारी कंपनी चांगली माहीत पाहिजे, तरच आपण त्यांच्याकडनं ऑर्डर देत असतो. तर ह्या कंपनीनं खूप चांगला विश्वास आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक या कंपनीशी जोडली गेलेली आहेत. त्यानंतर कंपनीकडे आपण आत्ताच बघितलं की खूप मोठं रेस्टॉरंट आणि पार्टनरचं साधारणपणे 1,25,00,000च्या आसपास रेस्टॉरंट्स आणि 1,50,000पेक्षा जास्त कंपनीकडे डिलिव्हरी पार्टनर्सचं जाळं उपलब्ध आहे. त्यामुळेच हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या ऑर्डर्स ते पूर्ण करू शकतात. आता काही विकनेसकडे येऊया. तर सगळ्यात मोठा विकनेस असा आहे की कंपनीच्या स्थापनेपासून कंपनी सातत्यानं लॉस करते. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे सगळे एवढे मोठी आकडेवारी सांगितली, मार्केटमध्ये सध्या झोमॅटोच्या IPO विषयी सगळीकडे चर्चा आहे, एवढी मोठी कंपनी आहे, एवढं सगळं आहे आणि ती दरवर्षी लॉस करते.
तर आपल्याला आश्चर्य वाटेल, पण ही कंपनी दरवर्षी लॉस करते. मग तुम्हाला प्रश्न पडेल, की इतकी 10 वर्ष कशी काय टिकली? तर कंपनीचं जे काही स्ट्रक्चर आहे आणि त्यांची जी काही एकूण आर्थिक परिस्थिती आहे, ती अतिशय चांगली असल्यामुळे कंपनीनं आत्तापर्यंत हा सगळा लॉस पुढे-पुढे ढकलत ही कंपनी अजून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आहे. मात्र मला जर गुंतवणूक करायची आहे, तर मला माहीत पाहिजे, की आपण ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतोय, ती कंपनी दरवर्षी फायदा कमवते की त्या आत्तापर्यंत त्यांना दरवर्षी लॉस होतोय. बऱ्याचशा अशा प्रकारच्या ज्या कंपन्या असतात, या सुरुवातीच्या काही वर्ष लॉसमध्येच काम करतात. त्याचं कारण त्यांना काय करायचं असतं, त्यांना एक कस्टमर बेस निर्माण करायचा असतो आणि त्यानंतर त्या कंपन्या त्याच्यामधनं प्रॉफिट मिळवायला सुरुवात करतात. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं तर रिलायन्स जिओ हे उदाहरण तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला बाकी सगळं डिटेल सांगण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यानंतर आय-पी-ओची किंमत सुद्धा आपल्याला थोडीशी जास्त वाटतेय. मला तरी असं वाटतंय की ज्या किमतीला आत्ता ते आय-पी-ओ देत आहेत, ह्याच्या निम्म्या किमतीला दिला असता, तर आपल्याला काय झालं असतं त्याच्यामध्ये आपण ज्याला लिस्टिंग गेन म्हणतो, तर ती लिस्टिंग गेन जास्त मिळायला आपल्याला संधी राहिली असते. मात्र कंपनीनं काय केलंय, की सध्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचं ठरवलेलं आहे. सध्या मार्केटमध्ये अतिशय मोठी तेजी चालू आहे. सर्व आय-पी-ओना अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय. त्याच्यामुळे कंपनीनं ह्या वाहत्या गंगेत हात धुवायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे थोडीशी जास्त किंमत ठेवलेली आहे. आपल्याला अर्थात आय-पी-ओ लिस्टिंगमध्ये काय होईल या विषयीचं माझं मत मी शेवटी सांगणारच आहे. त्यानंतर अपॉर्च्युनिटी काय काय आहे, तर जगभरात ह्या प्रकारचा बिझनेस वाढवण्यासाठी अगणित संधी आहेत. आता भारतामध्ये जर बघितलं तर सर्वसाधारणपणे काय होतं, भारताची जेवढी लोकसंख्या आहे त्यापैकी साधारण 8-9% लोकच हे ऑनलाईन फूड डिलिव्हरीसाठी ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिसचा वापर करणारे आहेत. म्हणजे भारतामध्ये अजूनही 92% जनता म्हणजे 90% जास्त जनता ही ऑनलाईन फूड डिलिव्हरीची सर्व्हिस वापरत नाही. म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ काय आहे? ह्याचा एक अर्थ असा आहे की भारत गरीब आहे का? तर ह्याचा दुसरा अर्थ असा आहे की भारतामध्ये बिझनेस वाढवण्याची आता क्षमता आणखीन जास्त आहे. भारतामध्ये बिझनेस वाढण्याचं संधी आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये खूप आहे. तुम्ही जर इतर देशांमध्ये बघितलात तर अनेक प्रगत देशांमध्ये आपल्याला हे प्रमाण 50% आसपास दिसतं. 30%, 40% ते 50%. आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये जवळजवळ 60% त्यांच्या लोकसंख्येच्या 60% लोक ही ऑनलाईन फूड सर्व्हिसचा कधी ना कधी वापर करणारे असतात. आपण इथे रोज असं म्हणत नाहीये, कधी ना कधीतरी वापर करणारे अशी ही लोक असतात. भारतामध्ये मात्र हे प्रमाण 8 ते 9% इतकं कमी आहे. त्यामुळे भारतामध्ये नक्कीच बिझनेस वाढवण्याच्या अगणित संधी आहेत. आता कंपनीला नक्की भीती कशापासून आहे, तर प्रचंड मोठी स्पर्धा कंपनीला या क्षेत्रामध्ये आहे. तुम्हाला माहितीच असेल की स्विगी नावाची दुसरी एक कंपनी आहे, ती देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि झोमॅटोला अगदी टफ फाईट देऊन या क्षेत्रामध्ये बिझनेस करते. त्यानंतर Amazon सारखी जी मल्टीनॅशनल कंपनी आहे, जी डिलिव्हरी फील्ड क्षेत्रामध्येच आहे, तर त्याचा देखील खूप मोठी कॉम्पिटिशन ह्या कंपनीला मिळू शकते. अर्थात भारतामध्ये लिस्ट होणारी ही अशी पहिलीच आपण असं म्हणू शकतो की टेक्नॉलॉजी बेस फूड डिलिव्हरी कंपनी असल्यामुळे लिस्टेड पेअर कोणी नाही. म्हणजे ह्यासारखी दुसरी शेअर बाजारामध्ये लिस्ट झालेली दुसरी कंपनीच नाही आहे. स्विगी अजून लिस्टेड नाही आहे. Amazon भारतामध्ये अजून लिस्टेड नाही. परदेशामध्ये अमेरिकेमध्ये लिस्टेड आहे, पण भारतामध्ये अजून लिस्टेड नाही. तर त्याच्यामुळे नॉन लिस्टेड कंपन्यांपैकी आपण ह्या दोन कंपन्यांची कॉम्पिटिशन आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोरोना पूर्वीच्या काळामध्ये रेस्टॉरंट बिझनेस हा खूप वाढत चाललेला होता. अतिशय चांगले दिवस त्या बिझनेसमध्ये होते. मात्र आता कोरोना नंतरच्या काळात एकूणच रेस्टॉरंट बिझनेसवर कसा परिणाम होतोय हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. फूड डिलिव्हरीमध्ये किती इफेक्ट होतोय, रेस्टॉरंटचा टेबल बुकिंगवर कसा परिणाम होतोय, वगैरे वगैरे गोष्टी भविष्यात बघणं आपल्याला आवश्यक आहे. ही देखील एक भीती या अर्थानं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर या आय-पी-ओची जी काही तांत्रिक माहिती आहे ती पटापट बघणार आहोत. तर हा आय-पी-ओ 14 जुलै ते 16 जुलै या काळात उपलब्ध आहे. साधारण 72 ते 76 ह्या प्राइस बँडमध्ये एक शेअर आपल्याला आपण घेऊ शकतो. मला जर समजा या आय-पी-ओ मध्ये अर्ज करायचा असेल तर मी शक्यतो काय करतो,
जी हायर प्राइस आहे 76 रुपये, त्या 76 रुपयानंच मी अर्ज करतो. याचं कारण असं असतं, की त्यामुळे आपल्याला IPOमध्ये अलॉटमेंट होण्याची शक्यता थोडीशी वाढते. अर्थात त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की तो नशिबाचाच भाग असतो. याची फेस व्हॅल्यू ₹1 आहे. त्यानंतर लॉट साइज 195 शेअरचा आहे आणि आपल्याला एका लॉटसाठी साधारण 15,000च्या आतील रक्कम म्हणजे 14,820 इतकी रक्कम गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की रिटेल म्हणून आपण काय करू शकतो, कमीत कमी एका लॉटसाठी आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी आपण अर्ज करू शकतो. आता काही महत्त्वाच्या तारखा या IPOच्या बघूया. अलॉटमेंटची तारीख 22 जुलै आहे. 22 जुलैला अलॉटमेंटचं बेसिस ठरणार आहे. त्यानंतर 23 जुलैपासून रिफंड मिळायला सुरुवात होणार आहे. शेअर आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होण्याची तारीख ही 26 जुलै आहे. 22-23 नंतर आपल्याला माहिती आहे की 24 आणि 25 हे शनिवार रविवार असल्यामुळे त्या 2 दिवशी सुट्टी आहे. सोमवारी 26 जुलैला हे जे शेअर जर आपल्याला अलॉट झाले असतील, आपण अर्ज केला असेल आणि नशिबानं आपल्याला अलॉटमेंट मिळाली असेल, तर 26 जुलैला आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये हे शेअर्स जमा होऊ शकतात. त्यानंतर 27 जुलै रोजी आपल्याला माहिती आहे की या सेकंडरी मार्केटमध्ये ते सकाळी 10 वाजता लिस्ट होणार आहे. तर 27 जुलै ही लिस्टिंगची तारीख आहे. आपण आता पुढे जाऊया आणि या IPO विषयी माझं वैयक्तिक मत काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता हा IPO मला गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय. याच्यामध्ये मला असं वाटतंय की चांगली लिस्टिंग गेन मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आता तसं बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता की या IPO मध्ये 2 वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. झोमॅटो म्हटल्यानंतर मार्केटमध्ये प्रचंड ह्या IPOची हवा झालेली आहे. खूप मोठा IPO आहे. एवढा मोठा IPO अगदी अलीकडे नजीकच्या काळात आलेला नव्हता. त्यामुळे हा IPO आकारानं सुद्धा मोठा आहे. त्यानंतर ह्याची प्रचंड हवा झालेली आहे. मात्र आर्थिक गणितं जर बघायला गेलं या कंपनीची, तर अजूनपर्यंत त्यांची आर्थिक घडी फारशी बसलेली आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे लिस्टिंग गेन तुम्हाला जर बर्गर किंग हा IPO आठवत असेल, तर त्याच्यामध्ये कसं झालं, तर त्या पद्धतीनंच आपल्याला या झोमॅटोमध्ये देखील होऊ शकेल असं मला वाटतंय. बर्गर किंगमध्ये तुम्हाला आठवत असेल तर साधारण 110 ते 115 112च्या आसपास काहीतरी लिस्ट झाला होता. त्यानंतर 210 ते 215 या रेंजपर्यंत त्याच्यामध्ये तेजी आली पुढचे 1-2 दिवस आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये काय झालं, खूप मोठी मंदी आली. जवळजवळ 130 पर्यंत बर्गर किंग खाली आला होता आणि सध्या काहीतरी 160च्या आसपास बर्गर किंगचा शेअरची किंमत चालू आहे. तर मलाही साधारणपणे हा IPO बघितल्यानंतर त्या बर्गर किंगची आठवण झाली, की सुरुवातीला चांगली लिस्टिंग गेन मिळू शकते, मोठी हाईप होऊ शकते. मात्र लाँग टर्मसाठी मी लिस्टिंग नंतरचीच कामगिरी बघणार आहे. सध्या मी ह्याच्यामध्ये एका लॉटसाठी अर्ज करायचा निर्णय घेतलेला आहे. जर मला मिळाला तर लिस्टिंग गेन मला जी काही मिळेल त्याच्या आसपास जशी काही प्राइस ॲक्शन होते ती बघून मी त्याच वेळेला प्रॉफिट बुकिंग करणार आहे. लाँग टर्मसाठी सध्या कितीही चांगलं मला प्रॉफिट होत असेल तरी सध्या मी तो ठेवणार नाही आहे. लाँग टर्मचा निर्णय हा मी काही काळानंतर कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये किंमत राहते हे बघून, कारण माझी अशी खात्री आहे की लिस्टिंग चांगलं होईल, लिस्टिंग गेन चांगली मिळेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घसरण होईल आणि आपल्याला अतिशय कमी किमतीला देखील त्याच्यामध्ये नंतर गुंतवणूक करता येऊ शकते. तर हे झालं माझं वैयक्तिक मत. माझं मत म्हणजे काही तुमच्यासाठी गुंतवणुकीचा सल्ला नाही आहे. तुम्ही ह्या माझ्या मताचा नक्की विचार करू शकता, अभ्यास करू शकता आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीनं याच्यामध्ये गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकता. माझं मत मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते 100% चुकीचं देखील भविष्यात जाऊन ठरू शकतं. तर हा डिस्क्लेमर मला इथे सांगणं अतिशय आवश्यक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. तुमची एक चांगली लाईक आणि एक कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते. आपण या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतोय. मी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.